राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट ॲक्शन मोडवर आली आहे। याच अनुषंगाने येवला शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आणि सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार किशोर दराडे, उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे आणि पांडुरंग शेळके यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्या दृष्टीने मतदान नोंदणी, SR कामाचा आढावा आणि संघटनात्मक बांधणीसाठी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे। आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की निफाड, दिंडोरी आणि येवला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे। शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। या बैठकीला मतदारसंघातील मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। शिवसेनेच्या पक्षबांधणी संदर्भात बैठक घेतली। काय नेमकी पुढची रणनीती आहे? आगामी काही निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे का, किंवा जिल्हा परिषदेची काय तयारी चालू आहे? मागच्या काही 2 दिवसापूर्वीच माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पालकमंत्री आणि मंत्री महोदयांची जी बैठक झाली, त्यानंतर या बैठकीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 22 असे जिल्हे की ज्या जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे, त्या ठिकाणी त्या निवडणुकीची पूर्वतयारी आणि आता जे मतदार नोंदणीचं जे SIRचं काम चालू आहे, त्या संदर्भात संघटनात्मक आढावा बैठक ही संपूर्ण दिंडोरी लोकसभा असेल, धुळे लोकसभा असेल, नाशिक लोकसभा असेल, या सर्व लोकसभा मतदारसंघात त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि आज सकाळपासून निफाड असेल, दिंडोरी असेल, आता येवल्यामध्ये बैठक झाली। येवल्यामध्ये या बैठकीसाठी आदरणीय आमचे आमदार सुहास अण्णा कांदे, किशोर भाऊ दराडे हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षबांधणी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागले। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत, लॅपटॉप, डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता। चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा। शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा। हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।